सर्व अभियोग्यधारकांचं थॉट या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. तेव्हा मित्रांनो, जसं की आपण थंबनेलवरती बघितलात की आपला जर पवित्र पोर्टलचा जो पासवर्ड आहे तो लॉग इन करण्याकरिता गरजेचा असतो, तो जर आपण विसरलात असाल तर तो मोबाईलच्या माध्यमातून कसा बनवायचा हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यापूर्वी जर आपण या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे बाजूचे बेल आयकॉन आहे त्याला क्लिक करा, जेणेकरून टेटच्या संदर्भात किंवा या चॅनलशी निगडीत जे काही नवीन व्हिडिओज अपलोड करण्यात येतील ते आपल्याला अगोदर मिळतील. तेव्हा चला आपण नवीन पासवर्ड बनवूया. तर जसे की आपण स्क्रीनवरती पाहत आहात, हे आपल्याला गुगल क्रोम ब्राउझर दिसत आहे. त्याला आपल्याला अगोदर आपल्या मोबाईलमध्ये जे गुगल क्रोम ब्राउझर आहे त्याला क्लिक करायचं आहे. त्या अगोदर आपलं जे क्रोम ब्राउझर आहे ते अपडेट असणं गरजेचं आहे. त्यामुळे जर अपडेट नसेल तर प्ले स्टोअरवरून त्याला आपण अपडेट करा आणि त्यानंतर त्याला ओपन करा. क्लिक करून ओपन करायचं. ओपन केल्याच्या नंतर आपल्याला या पद्धतीने स्क्रीन दिसणार. त्यामध्ये जे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जी पवित्र पोर्टलची लिंक आहे ती लिंक दिली आहे, त्याला आपण कॉपी करून या ठिकाणी गुगलच्या खाली जे सर्च आर टाईप URL असं दिलेलं आहे त्या ठिकाणी आपल्याला तिला पेस्ट करायचं आहे. पेस्ट करून आपण एंटर करायचं आहे किंवा सबमिट मारू शकता. सबमिट मारल्याच्या नंतर आपल्याला या पद्धतीने स्क्रीन दिसेल, ज्यामध्ये पवित्र पोर्टलची जी वेबसाईट आहे ती ओपन झालेली दिसेल आणि त्या ठिकाणी पवित्र टीचर रिक्रुटमेंट 2022 आणि हे सर्व आपल्याला जे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि दोन्ही जे उपमुख्यमंत्री आहेत ते सर्व दिसेल. तेव्हा आपल्याला या ठिकाणी ते राईट हँड कॉर्नरवरती उजव्या कोपऱ्यामध्ये राईट हँड कॉर्नरवरती जे सर्वात वरती हे जे एक दिसून राहिलं आहे, प्लस साईनच्या बाजूला जे एक दिसत आहे त्याच्या बाजूला हे जे 3 डॉट दिसून राहिले आहेत, तर या 3 डॉटला आपल्याला या क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला या पद्धतीने अशी लिस्ट दिसेल, ज्यामध्ये खूप काही नवीन जे लिहिलेले आपल्याला दिसेल. त्यामध्ये न्यू टॅब, न्यू इनकॉग्निटो टॅब या पद्धतीने दिसेल. तर आपण जर सर्वात खाली बघितलं तर इथं ॲड टू होम स्क्रीन असं दिसेल. तर त्याला थोडं आपल्याला पुन्हा वरती घ्यायचं आहे. वरती असं घेतल्याच्या नंतर आपल्याला त्याच्या ॲड टू होम स्क्रीनच्या खाली डेस्कटॉप साईट असं लिहिलेलं दिसेल. डेस्कटॉप साईट, ज्यामध्ये डेस्कटॉपची आयकॉन आणि त्याच्यानंतर त्याच्या डेस्कटॉप साईटच्या या उजव्या बाजूला हा जो बॉक्स दिसून राहिला आहे आपल्याला, या बॉक्सला आपल्याला क्लिक करायचं आहे. बॉक्सला जसं आपण क्लिक केला तर त्यानंतर आपल्याला या पद्धतीची स्क्रीन ही दिसेल, ज्यामध्ये आपली जी वेबसाईट आहे पवित्र पोर्टलची ती डेस्कटॉप मोडमध्ये आपल्याला ओपन झालेली दिसेल, ज्यामध्ये सर्व न्यूज बुलेटिन आहे किंवा बाकी सर्व ज्या टॅब आहेत त्या दिसणार आणि या पद्धतीने आपल्याला ही स्क्रीन दिसेल. तर यामध्ये आपण पाहत असाल तर जे आपल्याकडे कॅप्चा कोड दिसून राहिला आहे, हा जो कॅप्चा कोड दिसत आहे 2L कॅपिटल L6CV, त्याच्या खाली लॉग इन लिहिलेला आहे आणि त्यानंतर खाली जे आहे आपण असं जर झूम केलं तर नॉट रजिस्टर हेअर आणि त्याच्या खाली फॉरगॉट पासवर्ड आहे. तर आपल्याला जो पासवर्ड आपण विसरला आहात, जो आपल्याला माहीत नाही आहे, तो नवीन सेट करण्याकरिता आपल्याला आता फॉरगॉट पासवर्ड यावरती
क्लिक करायचं आहे. त्याकरिता आपण याला झूम करू शकता. तर आपल्याला फॉरगॉट पासवर्ड यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. त्याकरिता याला झूम करायचं आहे. झूम केल्यानंतर आपल्याला फॉरगॉट पासवर्ड हे जे लिहून दिसत आहे त्याला आपल्याला क्लिक करायचं आहे. त्याला क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला या पद्धतीने स्क्रीनवरती दिसेल, इंटरफेस दिसेल आणि त्यानंतर या पद्धतीने स्क्रीन आपल्याला दिसेल, ज्यामध्ये ऑप्शन फॉर रिसेट पासवर्ड या पद्धतीने आपल्याला 2 ऑप्शन दिलेले आहे. याला जर आपण झूम केलं तर यामध्ये युजिंग सिक्युरिटी क्वेश्चन सिलेक्टेड इन अप्लिकंट रजिस्ट्रेशन आणि त्यानंतर सेकंड ऑप्शन आहे युजिंग वन टाइम पासवर्ड OTP सेंड वाया SMS टू रजिस्टर मोबाईल नंबर. या पद्धतीने 2 ऑप्शन आपल्याला दिलेले आहेत, ज्याच्या माध्यमातून आपण आपला पासवर्ड जो आहे तो फॉरगॉट पासवर्ड जो आहे त्याला आपण नवीन सेट करू शकतो. तेव्हा आपण जर तुम्हाला सिक्युरिटी क्वेश्चन जो आपण ठेवला आहात ज्यावेळेस आपण रजिस्ट्रेशन केलं होतं पवित्र पोर्टलवरती, तर त्याच्या माध्यमातून सुद्धा आपण नवीन पासवर्ड बनवू शकता किंवा आपण आपला जो रजिस्टर मोबाईल नंबर आहे त्या मोबाईल नंबरवरती वन टाईम OTP जी आहे ती सेंड करून त्याच्या माध्यमातून सुद्धा आपण नवीन मोबाईल नंबर बनवू शकता. तेव्हा आपण आता या ठिकाणी युजिंग वन टाईम पासवर्ड सेंड वाया SMS टू रजिस्टर मोबाईल नंबर या ऑप्शनचा वापर करून आपण आता नवीन पासवर्ड बनवणार आहोत. तेव्हा आपल्याला या ठिकाणी हा जो सर्कल दिसत आहे याला क्लिक करायचा आहे आणि त्यानंतर प्रोसीड या बटनावरती क्लिक करायचं आहे. प्रोसीड या बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला या पद्धतीने स्क्रीन दिसेल. यामध्ये याला आपण थोडं झूम करूया. झूम केल्याच्या नंतर आपल्याला या ठिकाणी दिसेल, यामध्ये आपल्याला लॉग इन ID टाकायची आहे. त्यानंतर आपला रजिस्टर मोबाईल नंबर, जो मोबाईल नंबर आपण पवित्र पोर्टलवरती रजिस्टर केलेला होता, आणि त्यानंतर जे बाजूला कॅप्चा कोड दिसत आहे ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे. तेव्हा लॉग इन ID मध्ये आपला जो रोल नंबर आहे तो रोल नंबर आपल्याला टाकायचा आहे. रोल नंबर आपल्याला आपल्या मेलवरती मॅसेज आला असेल अगोदर, सेव्ह असेल जीमेलवरती, किंवा आपल्याकडे मॅसेज असेल किंवा आपल्याकडे सेव्ह असेलच, तर तो रोल नंबर टाकायचा आहे. त्यानंतर रजिस्टर मोबाईल नंबर, जो मोबाईल नंबर आपण सेल्फ सर्टिफाय केलेले होते किंवा रजिस्ट्रेशन केले होते तेव्हा जो मोबाईल नंबर टाकला होता तो मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. आणि त्यानंतर बाजूचा जे कॅप्चा कोड आहे तो कॅप्चा कोड टाकून त्यानंतर प्रोसीड या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. प्रोसीड या बटनावरती आपण क्लिक केल्यानंतर आपल्याला या पद्धतीने स्क्रीन दिसेल, ज्यामध्ये आपला जो मोबाईल नंबर आहे त्या मोबाईल नंबरवरती एक OTP गेलेला असेल. तर या ठिकाणी सिक्युरिटी पर्पजकरिता जे मोबाईल नंबरचे जे लास्ट 4 डिजिट जे आहेत ते या ठिकाणी दिसणार, परंतु या ठिकाणी ते हाईड केलेले आहे. तेव्हा आपल्या मोबाईल नंबरचे जे शेवटचे 4 अंक आपल्याला या ठिकाणी दिसतील. आणि त्यानंतर आपल्याला या पद्धतीने त्याचा OTP हा आलेला असेल, ज्यामध्ये वन टाइम पासवर्ड फॉर पवित्र पोर्टल या पद्धतीने 4 आकडी जो कोड आहे OTP तो आलेला असेल. तेव्हा तो OTP आपल्याला या ठिकाणी इंटर OTP यामध्ये टाकायचा आहे. आणि त्यानंतर जो इंटर कॅप्चा कोड आहे तर तो कॅप्चा कोड येईल. आपण थोडं आपल्याला वेट करावं लागेल. त्यानंतर कॅप्चा कोड या पद्धतीने आपल्याला दिसेल. तर हा कॅप्चा कोड सुद्धा आपल्याला टाकून त्यानंतर आपल्याला व्हेरीफाय OTP या बटनावरती क्लिक करायचं आहे. व्हेरीफाय OTP या बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला या पद्धतीने स्क्रीन दिसेल आणि त्यानंतर या पद्धतीने नवीन स्क्रीन किंवा इंटरफेस हा आलेला असेल. यामध्ये आपल्याला आपली जी लॉग इन ID आहे ती लॉग इन ID म्हणजे जो आपला रोल नंबर आहे तो पूर्णपणे दिसेल. तर या ठिकाणी सिक्युरिटी पर्पजकरिता लॉग इन ID किंवा तो रोल नंबर आपण हाईड केलेला आहे. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी न्यू पासवर्ड, कन्फर्म न्यू पासवर्ड या पद्धतीने बॉक्स दिसेल आणि त्याच्या खाली जे आहे ते
कॅप्चा कोड टाकण्याकरिता एक बॉक्स दिसेल. तेव्हा आपण हा न्यू पासवर्ड कसा बनवायचा, किंवा आपल्याला माहीत असेल याच्या अगोदरसुद्धा आपण नवीन पासवर्ड बनवला आहात, किंवा नेट कॅपच्या माध्यमातून की सायबर कॅफेच्या माध्यमातून हा पासवर्ड आपण तयार केलेला आहात, तेव्हा तो कसा बनवायचा हे आपल्याला माहीत नसेल तर या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे की पासवर्ड हा मिनिमम 8 कॅरेक्टरचा असला पाहिजे आणि मॅक्झिमम 15 कॅरेक्टरचा, ज्यामध्ये आपल्याला एक कॅपिटल अल्फाबेट घ्यायचा आहे, त्यानंतर एक नंबर घ्यायचा आहे आणि एक स्पेशल कॅरेक्टर घ्यायचा आहे. एक्झाम्पल करता या ठिकाणी दिलेला आहे पासवर्ड @123. त्यामध्ये पहिला आपला जो अल्फाबेट असेल तो कॅपिटल असणार आणि त्यानंतर आपल्याला स्मॉल घ्यायचा आहे आणि त्यानंतर एक स्पेशल कॅरेक्टर आणि त्यानंतर नंबर, एक नंबर, किंवा आपण एकपेक्षा जास्त घेऊ शकता. तर मिनिमम एक नंबर, एक कॅपिटल अल्फाबेट आणि त्यानंतर एक स्पेशल कॅरेक्टर घ्यायचा आहे. तर या पद्धतीने सुद्धा आपण बनवू शकता पासवर्ड @123. तर या ठिकाणी मी सुद्धा एक नवीन पासवर्ड टाकला आहे. त्यानंतर तोच सेम पासवर्ड आपल्याला कन्फर्म न्यू पासवर्ड या ठिकाणी टाकायचा आहे आणि त्यानंतर जो कॅप्चा कोड आहे ते कॅप्चा कोड या ठिकाणी टाकायचा आहे. नवीन पासवर्डमध्ये पहिला जो अल्फाबेट आहे ते कॅपिटल असणं गरजेचं आहे. त्यानंतर आपण उर्वरित अल्फाबेट हे स्मॉल टाकू शकता आणि त्यानंतर जे आहे एक स्पेशल कॅरेक्टर वापरून किंवा स्टार हॅश या पद्धतीने वापरून आपल्याला नंबर टाकायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला सेम पासवर्ड कन्फर्म न्यू पासवर्ड यामध्ये सुद्धा टाकायचा आहे आणि त्यानंतर कॅप्चा कोड जो दिलेला आहे त्याला टाकून, किंवा कॅप्चा कोड येत नसेल तर हे जे ॲरो दिलेला आहे त्या ॲरोला आपण क्लिक केलं तर नवीन कॅप्चा कोड येईल त्याला, आणि तो कॅप्चा कोड आपण या बॉक्समध्ये डाव्या बाजूच्या टाकून चेंज पासवर्ड यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. याला क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला जे आहे पासवर्ड चेंज सक्सेसफुली या पद्धतीने मॅसेज येईल. तर या पद्धतीने आपल्याला हा बॉक्स दिसला तर आपण समजू शकता की आपला पासवर्ड जो आहे तो चेंज झालेला आहे. आणि जर याला वेळसुद्धा लागू शकतो, त्यामुळे थोडं आपल्याला थांबायचं आहे. त्यानंतर जर पासवर्ड चेंज सक्सेसफुली या पद्धतीने आपल्याला जर मेसेज आला तर आपण समजू शकतो की आपला पासवर्ड जो आहे तो चेंज झालेला आहे, म्हणजे नवीन आपल्याला जो पासवर्ड पाहिजे होता तो पासवर्ड बनला आहे असं आपण समजू शकता. त्यानंतर तिथं लॉग इन विथ युअर न्यू पासवर्ड असं दिलेलं आहे, तर आपण त्याला ओके करू शकता. ओके केल्याच्या नंतर पुन्हा एकदा या पद्धतीने इंटरफेस आपल्याला दिसेल. तेव्हा या ठिकाणी आपल्याला लॉग इन ID, त्यानंतर पासवर्ड आणि त्यानंतर टाईप कॅप्चा कोड या पद्धतीने ऑप्शन आहेत. आपण याला जर झूम केलं तर या पद्धतीने आपल्याला दिसेल लॉग इन ID, पासवर्ड आणि टाईप कॅप्चा कोड. तर यामध्ये आपली जी लॉग इन ID म्हणजे आपला जो रोल नंबर आहे तो रोल नंबर टाकायचा आहे. त्यानंतर आपला जो नवीन आता तुम्ही जे पासवर्ड तयार केलेला आहे तो पासवर्ड टाकायचा आहे आणि टाईप कॅप्चा कोड यामध्ये हा जो कॅप्चा कोड आहे किंवा जो काही कॅप्चा कोड आपल्याकडे आलेला असेल तो कॅप्चा कोड आपल्याला टाकायचा आहे आणि त्यानंतर लॉग इन या बटनावरती क्लिक करायचं आहे. लॉग इन या बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला या पद्धतीची स्क्रीन दिसेल आणि त्यानंतर जे आहे आपल्या मोबाईलवरती एक मॅसेज जाईल. त्या मॅसेज गेलेला असेल त्यामध्ये आपली एक OTP मिळेल. तर या पद्धतीने आपल्याला असा मॅसेज आलेला दिसेल आणि सोबतच ही स्क्रीन दिसेल ज्यामध्ये इंटर OTP या पद्धतीने एक बॉक्स दिसत आहे आपल्याला आणि त्यानंतर खाली इंटर कॅप्चा कोड याचा कॅप्चा कोड करिता सुद्धा एक बॉक्स दिलेला आहे. तेव्हा आपण इंटर OTP या ठिकाणी जी आपल्याला OTP आलेली आहे या पद्धतीने 4
डिजिटची ती OTP आपल्याला या ठिकाणी एंटर करायची आहे आणि त्यानंतर जो कॅप्चा कोड दिलेला आहे तो कॅप्चा कोड या ठिकाणी टाईप करून आपल्याला व्हेरीफाय OTP यावरती क्लिक करायचं आहे. व्हेरीफाय OTPवरती क्लिक केल्याच्या नंतर या पद्धतीने आपल्याला स्क्रीन दिसेल आणि त्यानंतर या पद्धतीने आपल्याला नवीन डॅशबोर्ड दिसेल. म्हणजेच आपण पवित्र पोर्टलमध्ये लॉग इन झालेलो आहोत हे यावरून आपल्याला दिसेल. म्हणजे या ठिकाणी आपण याला झूम केलं तर या ठिकाणी युजर लॉग इन ID म्हणजे आपला रोल नंबर, त्यानंतर युजर टाईप त्याच्यामध्ये ॲप्लिकंट लिहिलेलं असेल, त्यानंतर युजर नेम जे काही आपलं नाव असेल ते नाव दिसेल, त्यानंतर IP ॲड्रेस आपल्या मोबाईलचा दिसेल, त्यानंतर करंट लॉग इन टाईम म्हणजे आत्ताचा जो लॉग इन टाईम आहे तो दिसेल आणि त्यानंतर प्रिव्हियस लॉग इन टाईम म्हणजे याच्या अगोदर आपण कधी या साईटवरती लॉग इन केलं ते दिसेल आणि त्यानंतर या अगोदर जे आपण सेल्फ सर्टिफाय केलेलं होतं ते त्याचं स्टेटस दिसेल, सेल्फ सर्टिफाईड ॲप्लिकेशन फॉर्म स्टेटस सेल्फ सर्टिफाईड म्हणजे या अगोदर आपण जे सेल्फ सर्टिफाय केलेलं होतं ते सेल्फ सर्टिफाय दिसेल. तर या पद्धतीने आपला जो नवीन पासवर्ड आहे तो सेट झालेला आहे आणि आपण या ठिकाणी आपल्या पवित्र पोर्टलवरती लॉग इन केलेलं आहे. आता यामध्ये त्यानंतर आपल्याला जे सेकंड पेजकरिता जे एडिट करायचं आहे तर त्याकरिता आपल्याला अनसर्टिफाय करावं लागेल आणि त्यामध्ये जर आपल्याला काही ॲड करायचं असेल किंवा काही दुरुस्त्या करायच्या असेल तर त्या आपल्याला करता येणार आहेत. तर याविषयीची माहिती आपण यानंतर नवीन व्हिडिओ अपलोड केला जाईल त्या ठिकाणी बघणार आहोत. तर या पद्धतीने आपण या ठिकाणी पवित्र पोर्टलच्या या डॅशबोर्डवरती आलात म्हणजे लॉग इन झालेलो आहोत. तेव्हा आपल्याला याला जर लॉग आउट करायचं असेल तर त्याकरिता आपल्याला हे जे साईन दिसून राहिलं आहे सत्यमेव जयते त्याच्या बाजूला जे 3 डॉट आहेत वर्टिकली तर त्याला आपल्याला क्लिक करायचं आहे. त्याला क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला या पद्धतीने लॉग आउटचं टॅब मिळेल आणि या लॉग आउटला आपण असं क्लिक केलात तर या पद्धतीने अलर्टचा मेसेज येईल ज्यामध्ये यू माइट लूज डाटा इफ नॉट सेव्ह आर यू शुअर यू वॉन्ट टू लॉग आउट. तर आपल्याला या ठिकाणी यस लॉग आउटला क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपण त्यामधून लॉग आउट होणार म्हणजे बाहेर पडणार आणि त्या पुन्हा एकदा ही वेबसाईट जी आहे आपल्याला याचा डॅशबोर्ड जो आहे तो दिसेल. तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी मोबाईलच्या माध्यमातून नवीन पासवर्ड सेट केलेला आहे जो आपण विसरलात होता. तेव्हा जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपण नक्कीच याला लाईक करू शकता आणि जर आपले मित्र आहेत त्यांना सुद्धा शेअर करू शकतात जेणेकरून त्यांना जर त्यांचा पासवर्ड चेंज करायचा असेल किंवा ते विसरले असतील तर ते सुद्धा नवीन पासवर्ड सेट करू शकतात. आणि पुन्हा एकदा जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपण चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि साईडचं बेल आयकॉन हे प्रेस करू शकता. धन्यवाद.